तर आज येऊन जातो आपण सर्वात आधी गार्डन मध्ये व्हिडिओ बनवाले ना, मग तिकडून चालला जातो भावेश भाऊच्या गच्चीवर पतंग उडवाले ना, मग तिकडून चालला जातो आपण खाटूश्याम मंदिर मध्ये. पण हे सगळं तुम्हाला मधातून पाहण्यात काही मजा नाही येणार, तर चला तुम्हाला सांगतो सुरुवात पासून. तर का म्हणता मित्रांनो कसे आता आपण लगेच दिवसानंतर ब्लॉग बनवतो, कारण भाई आपली 12वी आता आपल्याला काही बरोबर ब्लॉग भेटत नाही ना, आपण कुठं फिरायला जात नाही. आपला लगेच दिवसानंतर प्लॅन बनला होता का कॉलेज जाऊ म्हणून. चला आमच्याकडे व्हिडिओ बी नव्हती, ब्लॉग बी नाही भेटत होता, तर म्हटलं कॉलेज जाऊ. पण चला आमची इच्छा काही झालीच नाही, तर आम्ही काही कॉलेज गेलोच नाही. येऊन जातो मग आपण नाश्ता करायला, पण चला आपला काही विषय अलगच झाला म्हणा. कॉलेजच्या समोर गेलो, पण चला कॉलेजच्या अंदर काही गेलोच नाही आपण. नाश्ता केल्यावर येऊन जातो दुकानामध्ये काही थंडा घ्यायला, कारण हे लोक म्हणे आपण नाश्ता खाल्ला पाणी नाही पेलं तर काही थंड तर घेणंच पडन ना. चला पुरा पैसे मायाच खर्च केले यांना. तर गार्डन मध्ये आलो छाव म्हटलं, तर मग खत्री भाऊची एक व्हिडिओ वगैरे शूट करून टाकतो ना. तिकडून निघून जातो डायरेक्ट माझ्या घरी जासाठी, कारण भाई आपल्याला एक पतंगवाली व्हिडिओ शूट करायची होती, ते बी माझ्या गच्चीवर व्हिडिओ वगैरे शूट करून टाकतो. फ्रेश वगैरे झाल्यावर डायरेक्ट चालला जातो भावेश भाऊच्या गच्चीवर पतंग उडवाले. पण चला आपल्याकडे तर पहिल्यापासूनच फाटलीवाली पतंग होती. अजून भाई आपण जे पतंग उडवली ते तर उडवता बरोबरच फाटून गेली म्हणा. मग येऊन जातो डायरेक्ट आपण शॉप मध्ये पतंग घ्यायला, कारण भाई आपल्याकडे पतंग होती नाही, तर पतंग घेऊनच जाणं पडन ना. आपल्याला पुरा माहोल करायचा होता. गच्चीवर आलो तर सही, पण भावेश भाऊनं पतंग उडवली ते बी लटकून टाकली ना. मग भावेश भाऊच्या एवढा भयंकर हात कटला ते तर तुम्ही बघूच शकता ब्लॉग मध्ये. मग भाई रात्री गाडी वगैरे काढून टाकतो, कारण भाई आपल्याला जायचं होतं खाटूश्याम मंदिर मध्ये. तर त्याच्या पहिले येऊन जातो आपण हनुमानजीच्या मंदिर मध्ये. म्हटलं आज शनिवार आहे तर हनुमानजीच्या मंदिरचे दर्शन वगैरे करू ना, मग खाटूश्याम मंदिर मध्ये येऊन जातो. मग आपण खाटूश्याम मंदिर मध्ये अंदर वगैरे चालला जातो, लाईनीत लागून दर्शन वगैरे करून टाकतो ना. डायरेक्ट चालला जातो घरी आल्यावर एक रील वगैरे शूट करून टाकतो. तर मित्रांनो आजचा ते एवढं, आता आपण भेटू समोरच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो नक्की करून टाका.